राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या पटावर सध्या राजकारणाचे सारे मोहरे जिवंत झाले। प्रत्येक चाल मोजून टाकली जाते, प्रत्येक शब्द तोलून बोलला जातोय आणि या साऱ्या राजकीय बुद्धिबळात अध्यक्षपदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर चढणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। सत्तेच्या सिंहासनासाठी रंगलेली अदृश्य लढाई। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेला अंकगणिताचा पेच अजूनही सुटलेला नाही। मतपेटीतून आलेल्या आकड्यांनी कोणालाही स्पष्ट बहुमत दिलं नाही आणि म्हणूनच सत्तेच्या दरबारात चर्चेच्या फेऱ्या, बैठकींचं सत्र आणि राजकीय कूटनीतीचा खेळ सुरू झाला। निकालात सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मिळाल्या। भाजप 16, काँग्रेस 11, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या। याशिवाय रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्य यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकत सत्तेच्या समीकरणात आपली नोंद केली। पण या आकड्यांनी सत्ता कोणाची हा प्रश्न अधिकच गडद केला। पहिलं वर्ष राष्ट्रवादीला, प्रस्तावातून उलगडलेले संकेत। या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव पुढे केल्याची चर्चा आहे। त्यांनी जयंत पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम यांची भेट घेत पहिल्या वर्षाचे जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी मांडली। हा प्रस्ताव केवळ पदासाठी नसून तो भविष्यातील सत्ता समीकरणांची दिशा दाखवणारा मानला जातो। अजितदादा गट महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार असल्याचा संदेश देत आहे, मात्र त्यासाठी अध्यक्षपदाचा मान हवा अशी स्पष्ट अट त्यांनी पुढे ठेवली आहे। बैठकांवर बैठक, पण अंतिम निर्णय अद्याप अदांतरी। महाविकास आघाडीतील नेते एकत्र बसले, कोणासोबत जायचं, कोणाचा पाठिंबा घ्यायचा, समोरून प्रस्ताव आल्यास भूमिका काय घ्यायची या प्रश्नांवर प्राथमिक चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय अजूनही धुसर आहे। दरम्यान दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्यातही प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतं। अध्यक्षपद दिल्यास पाठिंबा देऊ अशी भूमिका मांडण्यात आली असून तसा प्रस्ताव प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। राजकारणाच्या या वादळात प्रत्येक गट स्वतःला किंगमेकर समजतोय, कारण बहुमताचा आकडा कुणाच्याच हातात नाही, पण सत्ता कोणाची ठरणार हे ठरवण्याची चावी काही मोजक्या हातात आहे। स्थानिक पातळीवर अस्वस्थता, दबाव आणि द्वंद्व। केंद्र आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेले अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे जिल्हा पातळीवर मात्र वेगळ्या राजकीय वास्तवाला सामोरं जात आहेत। भाजपाबरोबर जाण्याबाबत स्थानिक काही नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा रंगली। एका बाजूला राजकीय दबाव, दुसऱ्या बाजूला स्थानिक समीकरणं या कात्रीत काही नेते सापडलेत। त्यामुळं निर्णय लांबत चाललाय आणि प्रत्येक दिवस नवे तर्क, नवे अंदाज आणि नव्या अफवांना जन्म देत आहेत। सत्तेचं मुकुट कोणाच्या माथी? सांगली जिल्हा परिषद सध्या एका राजकीय उंबरठ्यावर उभी आहे। निर्णयाचा क्षण जवळ येतोय, पण अंतिम शब्द अजून उमटला नाही। अध्यक्षपदाचा प्रस्ताव कोण स्वीकारणार, कोण मागे हटणार आणि शेवटी सत्तेचं मुकुट कोणाच्या माथी चढणार या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणातील धडधड अशीच वाढत राहणार आहे आणि सत्तेच्या या नाट्यात पुढचा अंक कधी उलगडतो याकडे सर्वांचे डोळे लागलेत। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।